हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. काल विराज इतके खुश होते की मी तुम्हाला काय सांगू. खरं सांगू, मी विराजला एवढं खुश कधीच नाही पाहिलं. अपूर्व जेवणात सँडविच नाही खात, पोळी भाजी किंवा वरण भात खातात. आता अपूर्वची आवड बदलली आहे. कमीत कमी तुला आता तरी हे समजायला हवं. जेवण तर लय झाक झालं होत, पण खीर लय भारी होती. असं वाटत होतं जेवण सोडावं ना नुसती खीर खात राहावी. माहिती आहे आजी, पनीरची भाजी इतकी टेस्टी होती, असं वाटत होतं की 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतोय. हो ना पूजा? जर या घराला वाचवण्यासाठी तुला अपूर्वच्या समोर मला उत्तर द्यावं लागलं तर उत्तर दे. माझ्यासाठी बेपरवा व्हायला लागलं तर बेपरवा हो. माझी सेवा नको करूस, माझं ऐकू नकोस. तृष्णा, आपल्याकडे हा एकच मार्ग आहे ज्यातून तू तुझा नवरा आणि हे घर वाचू शकतेस. पण आई तुम्ही. तृष्णा, मी अजून म्हातारी झाले नाहीये. मी स्वतःला सांभाळू शकते आणि जर मला काही त्रास झाला तर मी तुला सांगेन. ठीक आहे? हो. अजून एक गोष्ट, पार्वती ताईंना मी फोन करून सगळं समजावून देईन, ज्यातून अपूर्वला पूर्ण विश्वास बसेल की फक्त आणि फक्त तू अपूर्वचंच ऐकतेस. तुला दुसऱ्यांशी काहीच घेणं देणं नाही. पण आई, तुमच्याशी असं वागताना माझ्याकडून कधीही काही चूक झाली किंवा तुम्हाला वाईट वाटलं तर मी काय करणार सांगा ना आई. मला तर नरकात पण जागा नाही मिळणार. नाही तृष्णा, असं काहीच होणार नाही. आपल्याला आणि आपल्या देवाला माहितीये की हे सगळं नाटक आहे आणि तू तर मला इतका सन्मान देतेस जितका माझा मुलगा देखील मला देत नाही. आणि तू हे सगळं विसरून जा आणि मी सांगते तसंच कर. मग बघ अपूर्व कसा लगेचच तुझ्याकडे येतो ते. तू काय म्हणत होतीस? बिंदिया आज लंच मध्ये सँडविच घेऊन गेलीये ना? हो. आजपासून आपलं अपूर्व बचाव अभियान सुरू होतंय आणि मी तुला जसं जसं सांगेन अगदी तसंच करत जा. आकांक्षा, आम्हाला तर कळतच नाहीये की जेवण जेवल्यावर सगळ्यांच्या पोटात दुखलं, सगळ्यांचं पोट खराब झालं. आम्ही तर जेवणात इतकाच मीठ मसाला टाकला होता ज्याने कोणालाही त्रास होणार नाही. आपण जेवण व्यवस्थित बनवलं होतं आई, पण कुणीतरी जाणून बुजून जेवणात काहीतरी मिसळलं. म्हणजे आम्हाला कळलं नाही आकांक्षा. जेव्हा आजी, विशाल आणि बाबा तिथनं जात होते तेव्हा मी पूजाच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू पाहिलं. तिच्या डोळ्यात अशी चमक होती जी एखाद्याच्या जिंकण्याची असते. तुला असं म्हणायचंय की तुला संशय आहे की पूजाने हे केलंय?
जर मला फक्त संशय असता ना आई, तर मी कदाचित तुम्हाला सांगितलंच नसतं. पण मला या बाबतीत पूर्ण खात्री आहे की पूजानीच जेवणात काहीतरी मिसळलंय, ज्याने सगळ्यांचं पोट खराब झालं. आम्हाला तर कळतच नाहीये आकांक्षा की पूजाने असं का केलं असेल. तिला काय पाहिजे? पूजा मला 2 कारणांमुळे त्रास देऊ शकते आई. पहिलं हे की मी तृष्णाताईची बहीण आहे आणि तृष्णाताई तिला पहिल्यापासूनच आवडत नाही, म्हणूनच तृष्णाताई तिला वहिनी म्हणून नको होती आणि त्या कारणामुळे तिचा माझ्यावरही राग आहे. आणि दुसरी गोष्ट, पूजाला अजिबात आवडलेलं नाहीये की माझं आणि विराजचं लग्न झालं. पूजाचं आणि माझं त्या दिवशी जे काही बोलणं झालं ते मी तुम्हाला सांगितलं होतं नाही. पूजाच्या बोलण्यावरूनच मला कळलं होतं की तिला हे अजिबात आवडलेलं नाहीये की मी या घरची सून आहे. हे देवा, पूजाला हे का कळत नाही की असं केल्याने घर तुटतं, घरात फूट पडते. आम्हाला तर वाटलं होतं की पूजा सुधारली आहे, पण तिला समजून घेण्यात आमची चूक झाली. आम्हाला वाटलं होतं की ती या घराला आपलं मानते, आपलं कुटुंब समजते, पण बहुतेक आम्हीच तिला समजून घेण्यात चूक केली. सगळ्यांना हेच वाटत असेल ना आई की माझ्याकडूनच जेवण बनवताना काहीतरी चूक झाली. आणि आजी त्या तर मला कधीच माफ नाही करणार. तू थांब, आम्ही आत्ताच पूजाशी बोलतो, तिला याबद्दल विचारतो. नाही आई, तुम्ही पूजाला काहीही बोलू नका. का आकांक्षा? तिने एवढी मोठी चूक केली आणि आम्ही तिला काहीच नाही बोलायचं. हे बघा आई, जर तुम्ही तिच्याशी बोललात तर तिला वाटेल की तुम्ही माझीच बाजू घेताय आणि उगाच ती तुम्हाला काहीतरी बोलून जाईल ज्याचा तुम्हाला त्रास होईल. असं पण होऊ शकतं आकांक्षा की ती हे म्हणेल की मी हे नाहीच केलं. हो, होऊ शकतं आई. पण आपण जर पूजाशी बोललो तर कमीत कमी तिला ह्या गोष्टीची जाणीव होईल की ती जे काही वागते ते आपल्याला कळतंय आणि मग पुढे ती वागताना जरा विचार करेल. ठीक आहे आकांक्षा, पण लक्षात ठेव की तुझ्या आणि पूजामधील बोलणं इतर कुणाला कळता कामा नये, कारण तुझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये की पूजाने जेवणात काही मिसळलंय. म्हणूनच तुझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. काल रात्री जो आई आणि काकूंमध्ये जो वाद झाला तो पूजाला नाही समजला पाहिजे, कारण जर पूजाला माहित झालं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. कारण आईने तर पूजाला घेऊन काकूंना खूप काही ऐकवलंय. काय करू मी? हो, एक काम करते. काल रात्रीच्या गोष्टीला मी माझ्या पद्धतीने पूजाला सांगते, कारण ती एकच तर आहे जी अपूर्वला मिळवण्यासाठी माझी मदत करत आहे. बस फक्त एकदा अपूर्व माझ्या आयुष्यात आला, त्यानंतर त्या पूजाला दुधात पडलेल्या माशीसारखं माझ्या आयुष्यातून बाहेर काढून फेकेन. सुकन्या आमच्या कन्या. हॅलो बिंदिया, कशी आहेस तू? काय झालं पूजा? आज तर तू खूपच आनंदात आहेस. काही विशेष? हो, खास तर आहे, पण आता नाही सांगणार. आधी तू हे सांग की घरचे काय हाल आहेत, काय चाललंय घरी?
इथली परिस्थिती तर खूपच वाईट आहे पूजा. मला तर समजतच नाहीये की मी काय करू. माहित नाही काकूंना का असं वाटतं की मी जे सुद्धा करते ते त्यामुळे अपूर्वचं आयुष्य खराब होऊन जाईल, तो कंटाळून जाईल. आईच्या डोळ्यावर त्या तृष्णाच्या प्रेमाची पट्टी लागली. ज्या दिवशी तृष्णाचं खरं रूप तिच्या समोर येईल ना, तेव्हा तिला कळेल की तू जे काही करतेस ते दादाच्या भल्यासाठी करतेस. पण मला नाही वाटत की असं काही होईल पूजा. कारण काल रात्री जे काही झालं ना त्याबद्दल तर मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. काल रात्री काय झालं? काल रात्री आता बघ ना, काल रात्री मी आणि अपूर्व बाहेर गेलो होतो आणि घरी यायला थोडा उशीर झाला. जेव्हा आम्ही परत घरी परतलो तेव्हा अपूर्व आणि काकूंमध्ये खूप मोठा वाद झाला. कदाचित काकूंना हे आवडलं नाही की मी आणि अपूर्व बाहेर गेलो होतो. अपूर्व तर वाद घालून तिथून निघून गेला, पण काकूंनी तर अपूर्वचा सगळा राग माझ्यावर आणि माझ्या आईवर काढला. बिचारी आई रात्रभर झोपू नाही शकली, बस रडतच होती. हे तू काय बोलतेस विंध्या? असं म्हणाली तरी काय आई? हो पूजा, त्या तर एवढं सुद्धा म्हणाल्या की मी अपूर्वचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे आणि तृष्णाचं आयुष्य सुद्धा. मला समजतच नाहीये पूजा की मी काय करू. जर मी ते केलं जे अपूर्वला वाटतं तर काकू आणि तृष्णा नाराज होतात, आणि जर मी ते काम करते की ज्यामुळे काकूंना आनंद होईल तर अपूर्व उदास होऊन जातात. माहित नाही पूजा की मी कोणत्या जाळ्यात अडकलेली आहे. तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. जे तुला योग्य वाटतंय ना तू तेच कर. आई तृष्णाच्या प्रेमात एवढी आंधळी झाली की तिला दादाचं दुःखही दिसत नाहीये. अपूर्व दादा तर खूपच एकटे झाले असतील बिलिया. तू प्लीज त्यांच्या सोबत राहा, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि हो पूजा, तुझ्याकडे एक विनंती आहे. प्लीज तू ही गोष्ट कोणालाच नको सांगूस की मी फोन करून तुला हे सगळं सांगितलंय की काकू आणि आईमध्ये जो काही वाद झाला. नाहीतर घरात जर कोणालाही हे कळालं ना तर उगाचच वादाला कारण मिळून जाईल. मी कोणालाही नाही सांगणार, तू चिंता नको करूस. अच्छा, जरा मला हे सांग की तिकडे काय चाललंय? मी काही नाही, अगदी आरामात बसलीये, मॅगझिन वाचत होती. का? बाकी सगळे कुठे आहेत? कुठे बाहेर गेलेत का? बाहेर नाही गेलेत बिलिया, सगळे आपापल्या खोलीत आराम करतायत. ते काय झालं ना की सगळ्यांची तब्येत खराब झालीये. का? असं काय झालंय? तुला तर माहितीच आहे ना की आज आकांक्षाचं चुलीचं पूजन होतं. अच्छा हो, मग कसं झालं ते चुलीचं पूजन? विचारू नकोस, खूप छान झालं. आणि हो, आकांक्षाने काय जेवण बनवलेलं, इतकं चवदार की ते खाता खाता सगळ्यांची तब्येतच बिघडून गेलीये. आणि आता सगळे आपलं पोट पकडून आपापल्या खोलीत बसलेत. सुकन्या आमच्या कन्या. इतकं चवदार की ते खाता खाता सगळ्यांची तब्येतच बिघडून गेलीये. आणि आता सगळे आपलं पोट पकडून आपापल्या खोलीत बसलेत. पूजा, तू काय बोलतेस मला काही समजत नाहीये. मी सांगते. काय सुगंध येतोय आकांक्षा. खीर तयार आहे, तू बघच. ही खीर खाल्ल्यावर सगळे कसं तुझं कौतुक करतात. काय झालं आई? या अचानक असं पोटात का बरं दुखायला लागलं?
वाटतं काहीतरी आरबट चारबट खाल्लं. आलेच जरा जाऊन. कळत नाही आमासनी बी पोटात कसं तरी होतंय. आई कळत नाही पण माझ्या पण पोटात दुखतंय. इतक्या सहजपणे मी त्या आकांक्षाला जिंकू नाही देऊ शकत बिंदिया. मला काहीतरी करावंच लागणार होतं आणि ते मी केलं. आणि खरं सांगू तेव्हापासून मी खूप खुश आहे. वा पूजा, ही तर खूप आनंदाची गोष्ट सांगितलीस तू मला. तिथे तू आकांक्षाला आनंदाने जगू नको देऊस आणि इकडे मी तृष्णाची झोप उडवून टाकली. आता बघूयात या दोघी बहिणी आपल्या जाळ्यातून कसं बाहेर पडतात. अगदी बरोबर बोलतेस बिंदिया. तू बघच खूप लवकरच आपण आपल्या उद्दिष्टात सफल होऊ. अच्छा मी फोन ठेवते हा. जरा घरच्यांना बघून येते. अजून पोट पकडून बसलेत की काही सुधारणा झालीये. ठीक आहे बाय. बाय. आकांक्षा सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा तू इथे का ग? मला बघून धक्का बसला आणि कोणाला फसवण्याबद्दल बोलत होतीस? आकांक्षा तू हे काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अच्छा, मी तुझं आणि बिंदियाचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. असा विश्वास बसत नाहीये पूजा. तू एवढ्या खालच्या थराला जाशील? आपलं वैर टिकवण्यासाठी तू दुसऱ्या कुणालाही त्रास देऊ शकतेस. ओहो, तर तुझं नुकसान झालं आकांक्षा, हो ना? खरं आहे, खूप चांगली संधी होती तुझ्याकडे. आई आजी आणि बाबांच्या नजरेत मोठं होण्याची किंवा त्यांच्या नजरेत मला खालीपणा दाखवण्याची. पण खेद आहे हा, ही संधी पण मी तुझ्या हातून हिसकावून घेतली, हो ना? पूजा, यावेळी मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाहीये, संपूर्ण कुटुंबाबद्दल बोलते. तू एकदाही विचार केला नाहीस की तू खिरीत असं काहीतरी मिसळल्यामुळे कोणाला जास्त त्रास झाला असता, कोणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं असतं. आकांक्षा, तुला खालीपणा दाखवण्यासाठी ना मी काहीही करू शकते, काहीही. आणि मग ही तर अगदी छोटी गोष्ट आहे ना. ठीक आहे, मग मी आत्ता सगळ्यांना बोलवते आणि मग ते लोकच ठरवतील की ही गोष्ट एवढी मोठी होती की छोटी, आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणते. बाबा, आई. आकांक्षा, आकांक्षा तू हे काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. प्लीज मला माफ कर आकांक्षा, पण मी असं काहीच केलेलं नाहीये. मी असं काहीच नाही केलंय आकांक्षा, माझ्यावर विश्वास ठेव. मी असं काहीच नाही केलंय. काय झालं ग पूजा? तू अशा हात जोडून का उभी आहेस? हे समज काय होतंय आणि तू ही माफी कसली मागतेस? मी तुम्हाला सांगते, आज तुमचं पोट जे बिघडलंय ना, ते काही उलटं सुलटं खाल्ल्यामुळे नाही. उलट त्यामुळे खराब झालं होतं कारण पूजाने मी बनवलेल्या खिरीमध्ये जमाल गोटा मिसळला.
हे तू काय म्हणतेस आकांक्षा? पूजा असं का करेल? कारण स्पष्ट आहे आई, पूजाला मी या घरात राहिलेलं नकोय. कारण ती मला तिची वैरी समजते. पूजा, आकांक्षा खरं बोलते का? बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलंय. मी खरं बोलते. खोटं. मी स्वतः तुला बिंदियाशी बोलताना ऐकलंय. बाबा, मी बिंदियाशी बोललीच नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही माझा फोन चेक करा. ठीक आहे विशाल, पूजाचा मोबाईल चेक कर. हो बाबा. पूजा, सेल फोन दे. नाही बाबा, सकाळपासून पूजाने बिंदियाला फोन नाही केला. असं कसं होऊ शकतं? मी स्वतः ऐकलं, ही बिंदिया बरोबर बोलत होती. वहिनी, असंच आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः फोन चेक करा. आता नंबर कुठून मिळणार आकांक्षा? तो तर मी मगाशीच डिलीट केलाय. यामध्ये बिंदियाचा नंबर आहे की नाही? उत्तर दे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या